वर्ध्यामध्ये राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या गटातील मतभेद आता चव्हाट्यावर आले। शरद पवार उद्या वर्धा जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत। पवारांच्या दौऱ्याआधीच जागा वाटपावरून आता मतभेद सुरू झाले। हिंगणघाट आर्वी मतदारसंघावर दावा करणार असल्याचं सुनील राऊतांनी म्हटलं। हिंगणघाट मतदारसंघामध्ये 3 वेळा अपयश आल्याचं सुरेश देशमुखांचं म्हणणं आहे। तर हिंगणघाटमध्ये उमेदवारी मागण्यात अर्थ नाही असं सुरेश देशमुख म्हणतात। शरद पवार आता काय निर्णय घेणार याकडे मात्र सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। लोकसभेच्या निवडणुकीच्या नंतर जी काही परिस्थिती या जिल्ह्यामध्ये निर्माण झाली, त्या परिस्थितीच्या अनुषंगाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे म्हणजे जिल्हा अध्यक्ष या नात्याने प्रांताध्यक्ष आणि इतर लोकांशी जी काही आमची चर्चा झाली, जरी तयारी जरी असली तरी पण त्याचे रिझल्ट मात्र काही नाही ना, पॉझिटिव्ह नाही ना। याच्या आधी जवळजवळ 3 वेळा आतापर्यंत हिंगणघाट मतदारसंघामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस लढली, परंतु अपयश मिळालं राष्ट्रवादी काँग्रेसला। आणि म्हणून आमचं म्हणणं आहे की विनाकारण सीट गमावण्यापेक्षा तुम्ही वर्धा आणि आर्वी मतदारसंघ हा मागावा, असं आग्रह आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांचा आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।